आमदार रोहित पवारांनी ट्विट करून आगामी राजकारणावर भाष्य केलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन केलेल्या चुकीची अजित पवारांनी कबुली दिली। मात्र आता विधानसभा निवडणुकीत माझ्या मतदारसंघात अजित पवारांवर तसाच दबाव असल्याचं भाष्य रोहित पवारांनी केलंय आणि यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे। पवार कुटुंबात लोकसभा निवडणुकीत राजकीय संघर्षाला थेट सुरुवात झाली। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत देशभरात चर्चेचा विषय ठरली। देशाचं लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत शरद पवारांनी एकाच वेळी पुतण्या अजित पवार आणि महायुतीला आसमान दाखवलं। शरद पवार यांना आव्हान देण्याची महायुतीच्या चाणक्यांची खेळी शरद पवारांनी उधळून लावली। आता पुन्हा एकदा तशीच खेळी खेळणार असल्याची शक्यता आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। रोहित पवारांनी ट्विट करून आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे असं नमूद करत, दबावाला बळी पडणं हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलंय असा टोला अजित पवारांना लगावला। जी डिझाइन बॉक्स नावाची कंपनी घेतली त्यांनी सुद्धा सर्वे हे केलेले आणि त्यांच्या आणि भाजपच्या सर्वेमध्ये दादांचं नाव आणि दादांच्या कुटुंबातल्या काही लोकांचं नाव हे दिसते। अंदाज ते घेत आहेत। अंदाज घेतल्यानंतर ते जेव्हा इलेक्शनमध्ये जेव्हा उमेदवारी जाहीर करायची असेल तेव्हा ते काय करतात त्यावेळेस त्या ठिकाणी बघू। अजित पवार पार्थ पवारांना रोहित पवारांच्या विरोधात उभं करण्याची शक्यता आहे, याकडे रोहित पवारांनी ट्विटमधून लक्ष वेधलं। परिणामी रोहित पवारांच्या ट्विटवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं। अजित पवार यांच्या कार्यासाठी राज्यभरात ओळखले जातात, मात्र तुम्ही सहानुभूती मिळवण्यासाठी भावनिक राजकारण करताय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसनं लगावला। रोहित पवार काय बोलतात त्याच्यावर मला नको भाष्य करायचं बाबा। ते आता त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते झाले आहे तर त्यांना त्यांच्या पक्षाच्याच लोकांना विचारा ते काय बोलले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघावरून आतापासून खणाखणी सुरू झाली आहे। रोहित पवारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत अजित पवार पार्थ पवारांना मैदानात उतरवतील का हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र तसं झालं तर बारामती लोकसभा निवडणुकीसारखीच ही चुरशीची लढत होईल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।